झी 24 तास एक पाऊल पुढे। 2 वर्षांपूर्वी अपघातात त्याला अपंगत्व आलं। वर्षभरापूर्वी वडील गेले आणि कौटुंबिक अपंगत्व आलं। पण आर्थिक डोलारा कोसळू नये म्हणून त्यानं लगेच वडिलांच्या पीएफसाठी अर्ज केला। पण भ्रष्ट अधिकाऱ्यांपुढे तो हतबल झाला। अखेर त्यानं हेल्पलाईनची मदत घेतली। पण हेल्पलाईनची मदत घेतली म्हणून त्याला आणखी त्रास दिला गेला। पण अशा वृत्तींना हेल्पलाईन पुरून उरलीये। म्हणूनच वैभवला त्याच्या वडिलांच्या पीएफचे पैसेही हेल्पलाईनच्या टीमनं मिळवून दिलेच। हेल्पलाईनची टीम नेहमीच तुमच्या मदतीसाठी तत्पर असते। तुमच्यासाठी लढण्याची आमची तयारी असते। पण त्यासाठी आधी तुम्हीही प्रयत्न करणं गरजेचं असतं। वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातल्या डव्हामधल्या वैभव देघुळेनेही आपल्या वडिलांच्या पश्चात त्यांच्या पीएफच्या रकमेसाठी आटोकाट प्रयत्न केला। वैभवचे वडील विश्वनाथ देघुळे वाशिममधल्या स्किन्हीराजा इथे महावितरणमध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत होते। वर्षभरापूर्वीच त्यांचं निधन झालं। त्यानंतर वडिलांच्या पीएफसाठी वैभवनं अर्ज केला। पण महावितरणमध्ये लाचखोर वृत्तीच्या लोकांची काही कमी नव्हती। त्यामुळे वर्ष उलटूनही वैभवला पीएफ काही मिळेना। त्यामुळे कुटुंबियांची आर्थिक ओढाताणही होत होती। एकतर एका अपघातामुळे 2 वर्षांपूर्वी वैभवला अपंगत्व आलं होतं। त्यातच वडिलांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर आघातच झाला। हे कमी की काय म्हणून पीएफच्या पैशांसाठी वडिलांच्या सहकाऱ्यांची लाचेची मागणी। वडिलांच्या मृत्यूनंतर वैभवला आणि त्याच्या आईला संघर्ष या शब्दाचा अर्थ कळला। अपंगत्व आलेला वैभव आणि त्याची आई डव्हा ते वाशिम अशा खेटा घालत होते। पण पीएफ मिळेल अशी चिन्ह काही दिसत नव्हती। लाचखोर वृत्तीच्या लोकांपुढे वैभवचा संघर्ष कमी पडत होता। घरात म्हणजे असं कोणते कामावाले नाही, धंदा नाही, पोट्टे काही कमावणार नाही कोणी। मी पहिली अडाणी बाई, एक शाळेत जाते, एक अपंग आहे, सून 2 जीवाची आहे। मग आता आम्हाला घरात समजा खर्चाला काहीच नाही। आम्ही मागणी करायला लागलो ते आमच्या पैशाची तर आम्हाला देऊन नाहीत राहिले। अखेर वैभवला आशेचा किरण दिसला, अर्थातच झी हेल्पलाईनचा। वडिलांच्या पीएफसाठी वैभवनं वाशिमच्या पीएफ कार्यालयात रीतसर अर्ज केला होता। पण महावितरण कार्यालयातल्या भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तर वैभवला ही रक्कम मिळू द्यायची नाही असा जणू चंगच बांधला होता। त्यातली काही रक्कम आपल्या खिशात यावी अशी अधिकाऱ्यांची इच्छा होती। त्यासाठीच या अधिकाऱ्यांनी विश्वनाथ देघुळे यांच्या पीएफच्या फाईलमधले काही पेपर्स गहाळ केले। त्यामुळे महावितरणच्या मुंबई कार्यालयानं हे प्रकरण पुन्हा वाशिम कार्यालयाकडे पाठवलं। अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करा असं वैभवला वाशिम कार्यालयानं सांगितलं। न कंटाळता वैभवनं पूर्तता केलीही, पण पुन्हा तोच फेरा। सर्व कागदपत्र देऊनही मुंबई कार्यालयाकडून अपूर्ण शेरा का मारला जातोय? आपल्याला 30 कागदपत्र पुन्हा पुन्हा का द्यावी लागतायत? याचं उत्तर काही वैभवला मिळत नव्हतं। अखेर हतबल झालेल्या वैभवनं झी हेल्पलाईनला संपर्क साधला। वैभवची तक्रार येताच हेल्पलाईनची टीम पोहोचली थेट वाशिमच्या महावितरण कार्यालयात। हेल्पलाईनची टीम वैभवची केस घेऊन आल्याचं कळताच या प्रकरणात अडकलेल्यांची भंबेरीच उडाली। याबाबतची बातमी प्रसारित झाल्यावर अधिकाऱ्यांनी वैभवची जास्त अडवणूक सुरू केली। पण असे लोक झी हेल्पलाईनसाठी काही नवे नाहीत। अशा लोकांना हेल्पलाईनही दाद देत नाही। म्हणूनच हेल्पलाईनच्या टीमने या प्रकरणाचा लवकरात लवकर पाठपुरावा करायचं ठरवलं। आम्ही थेट मुंबईच्या पीएफ कार्यालयापर्यंत पोहोचलो। या पाठपुराव्याचं यश म्हणजे नुकताच वैभवला वडिलांच्या पीएफचा चेक मिळालाय। महिना 2 महिने आम्ही असे पैसे सोडले म्हणून आशा सोडली होती। पण तरी बी 24 तासवाले येऊन सने आम्हाला मदत केली। पाठच्या भावासारखे आमच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यांच्यामुळे हे माझे पैसे मला भेटून गेले। झी हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी त्यांची टीम इथे येऊन माझ्या केसेसचा पाठपुरावा केला। त्यानंतर माझी स्टोरी आल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी 10 दिवसाच्या आत पैसे देतो म्हणून। त्यानंतरही त्यांनी बरेच दिवस मला त्रास दिला। त्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं माझ्या केसेसचा संपूर्ण पाठपुरावा केला मुंबईपर्यंत आणि तब्बल 2 महिन्यानंतर मला माझा धनादेश मिळालेला आहे। त्यामुळे मी झी हेल्पलाईनचा मनापासून आभारी आहे की त्यांच्यामुळे माझं काम झाले। झी हेल्पलाईनच्या पाठपुराव्यानं देघुळे कुटुंबियांना यश मिळालं खरं, पण तुमचं काय? स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी लढणं शिका। तुमच्या संघर्षाला हेल्पलाईन देईल साथ, कारण सवाल तुमच्या हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी वाशिमहून जयेश सगडसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।